अरविंदाने मला आमच्या सोसायटीच्या डेटपाशी सोडलं. मी त्याचे आभार मानायला लागलो तर तो मला डोक्क करीत म्हणाला, "सदूभाऊ, मला शर्मिंदा करू नका. तुम्हाला माहीत आहे कोणाला कोणाची मदत झाली आहे ती." माझ्याकडे जरा वेळ पाहत तो म्हणाला, "खरं तर आमच्या घराण्याचं नशीब की तुम्हाला नानांना भेटण्याची इच्छा झाली आणि तुमच्याबद्दल आम्ही जाऊ द्या, मी निघतो." तो घाईघाईने गाडी स्टार्ट करून निघून गेला. घंटेला बोट लागताच दार उघडलं. गायत्रीच होती. माझ्यामध्ये दार लावता लावता मी विचारलं, "पोचला होता निरोप मला उशीर होईल असा? नाहीतर तुम्ही सगळे माझी काळजी करीत बसायचे." "पोहोचला होता ना. आता टाळ्या गाडीतून तुम्हाला सोडायला आले होते ना, तेच निरोप देऊन गेले मघाशी." "म्हणजे तू इतका वेळ जागीच होतीस? झोपली नाहीस?" "कशी झोपणार? तुमचा हल्ली काही भरवसा नाही. पूर्वी कसं 10ला जायचे ते 6ला घरी हजर. आता मध्येच उठून कुठे जळगाव, खानदेशात प्रवास करायला जाता. असे रात्री अपरात्रीचे काय जाता आणि तुमच्या दिमतीला या मोठ्या गाड्या. मला काही समजत नाही." पण ही तिची नाराजी केवळ तोंड दिसली होती. उघड दिसत होतं की तिला तिच्या नवऱ्याचा अभिमान वाटत होता. तिच्या मागोमाग मीही स्वयंपाकघरात आलो. टेबलापाशी आम्ही समोरासमोर बसलो. काम कसलं होतं? कुठे गेला होतात? काहीही मी विचारणार नाही. कारण तुम्ही मला काहीही सांगणार नाहीत. एकच विचारते, काम झालं? हो, झालं. छान झालं. अपेक्षेपेक्षाही उत्तम झालं. बोलता बोलता मी डोळे मिटले होते. गढीतल्या अनुभवाची आज रात्री पुनरावृत्ती झाली होती. माझीच निवड का झाली होती मला माहीत नाही. पण जगभरातल्या कोट्यावधी लोकांच्यात माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी विरळाच असणार. का आणि कसं या प्रश्नांची उत्तरं माझ्या अल्पमतीच्या पलीकडची होती. जे होतं ते होतं. त्यात अभिमान आणि समाधान दोन्ही होतं. त्याच्या कार्यकारण भावनाची वृक्ष पाखंडी चिरफाड कशासाठी? मी डोळे उघडले. गायत्रीकडे पाहिलं तर माझ्याकडे ती एकटक पाहतच होती. "इतकं काय पाहते आहेस? तू काही मला पहिल्यांदा पाहत नाहीयेस?" "पण असं कधी पाहिलं नाही." "असं म्हणजे कसं?" "तुमच्या चेहऱ्यावर असं काही विलक्षण समाधान होतं की सांगताच येत नाही." "काम झाल्याचं समाधान असणारच ना." "तुम्ही काय हवं ते म्हणा. चेहरा विलक्षण दिसत होता ही गोष्ट खरी. आणि आणखी एक आहे. इतकी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत कशा कशात गुंतला आहात?" मी त्या अरविंदरावांना विचारलं, "तुम्ही कोठे गेला आहात म्हणून?" त्यांनी मोडून सांगितलं की तुम्ही जवळच्या एका फार्म हाऊसवर गेला आहात. पण आता पाहते तर तुमच्या चेहऱ्यावर एवढीशीही थकावट नाही, कंटाळा नाही. तुम्ही अगदी फ्रेश, अगदी आनंदी दिसता आहात. "गायत्री," मी नवलाने म्हणालो, "एक सांगते, तुम्ही बदलला आहात. ती नोकरी सोडलीत, या कुलवृत्तांताच्या मागे लागलात आणि बदलला आहात. एकदम उठता, कुठेतरी लांबवरच्या गावाची वाट धरतात. नाहीतर असे कुठेतरी रात्र रात्र जाऊन बसतात. बदलला नाहीत तर काय? तुला काळजी वाटते का?" तेच तर नवल आहे. इतकी वर्ष नियमाने ऑफिसमध्ये जात होतात. महिन्याच्या महिन्याला पैसे कमावून आणत होतात. घरखर्च चालवत होतात. पण मनातनं वाटायचं सगळेच पुरुषही करतातच ते. कोणी 4,000 कमावतो, कोणी 20,000 कमावतो. आकडे कमी जास्त, पण आयुष्य तेच की. आता तुम्ही तसे राहिला नाहीत. आणि खरं तर तुम्ही डाव सोडला नव्हतात. नोकरीखेरीज डावी उजवीकडे पाहिलं नव्हतं. तेव्हा खरं तर हे नाही नाही ते उद्योग करायला लागल्यावर काळजी वाटायला हवी होती. पण अजिबात काळजी वाटत नाही. मनातनं वाटत असतं. आता ही पूर्वीचे साधेभोळे राहिलेले नाहीत. काळजी वाटत नाही एवढं खरं. तुमच्यात काहीतरी वेगळेपण आलेलं आहे. आणि मग गायत्री खालच्या मानाने म्हणाली, "आणि मला तुमचा अभिमानही वाटतो." सुरेश म्हणाला होता, "तुमच्यात पॉवर आली आहे." तसंच काहीसं. तीच भावना गायत्री जरा वेगळ्या शब्दात मांडत होती नाही का? अर्थात त्यांचे शब्द खरे होते. मी त्यांना सत्य गोष्ट कधीही सांगू शकणार नव्हतं. दैवी शक्तीचा स्पर्श मला दोनदा झाला होता. योगायोगाने किंवा अपवादात्मक परिस्थितीत घडलेली ही घटना होती का? का भविष्यात तिचीच पुनरावृत्ती होणार होती? माझ्या सामान्य खांद्यांना हा भार असह्य तर होणार नव्हता ना? पण कदाचित असंही असेल. माझ्याही मनाची, प्रज्ञेची, इगोची, अस्मितेची घडणच बदलेल आणि मी या अनन्यसाधारण शक्ती संपर्कासाठी
जास्तीत जास्त सक्षम होईल? कोणी सांगावं? मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास मी नानांच्या बंगल्यावर हजर झालो. सवयीनेच मागच्या बाजूला आमच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे नाना होते, शिवाय अरविंदाही होता. मी आत पाय टाकताच नाना म्हणाले, तुमच्या भेटीसाठी मुद्दाम थांबला आहे. मी अरविंदा शेजारच्या खुर्चीवर बसलो. काही प्रॉब्लेम झाला आहे का रे? काही न बोलता तो माझ्याकडे कितीतरी वेळ नुसता पाहतच बसला. शेवटी तो जरा दबक्या आवाजात म्हणाला, सदूभाऊ मला सांगा ना, त्या सरदाराच्या फार्म हाऊसवर प्रत्यक्षात काय घडलं? अरविंदा, तो सरदार याच्या पुढे काही तुला सतवायला यायचं नाही, त्याची मी गॅरंटी देतो. मग चौकशा कशासाठी? सदूभाऊ, मी जरा आडून आडून चौकशी केली. माझेही काही कॉन्टॅक्ट्स आहेत. कानावर ज्या गोष्टी आल्या त्या अजिबात विश्वास बसण्यासारख्या नाहीत. तळमजल्याला मोठी आग लागल्याच्या खुणा आहेत. आग विझवली गेल्याचेही पुरावे आहेत. त्या बंगल्यात 7-8 तरी मृतदेह सापडले. पण त्यांचा मृत्यू आधीच सापडून भाजून झालेला नाही. एखाद्या नरभक्षक हिंस्त्र जनावराने नख्यांनी आणि सुड्यांनी त्यांच्या शरीराची चिरफाड केलेली आहे. अर्थात यातलं वर्तमानपत्रात काही येणार नाही. एकतर या सरदाराचे अगदी वरपर्यंत संबंध होते आणि त्या भागात अशी एखादी घटना घडली, याला प्रसिद्धी मिळाली, तर तिकडच्या रिअल इस्टेटचे भाव अक्षरशः कोसळतील. तेव्हा या गोष्टी अंधारातच राहणं काही हितसंबंधी लोकांच्या फायद्याचं आहे. अरविंदा, मी सांगतो आहे त्यावर विश्वास ठेव. मी जेव्हा या सरदाराच्या दिवाणखान्यातून बाहेर पडलो, तेव्हा तो दिवाणावर बसलेला होता. बंगल्यात आग वगैरे काहीही लागलेली नव्हती. अगदी कोर्टात सुद्धा शपथेवर मी हेच सांगेन. सधूभाऊ, तुमच्या शब्दावर अर्थात माझा विश्वास आहे. पण हा सरदार काही असा माणूस नव्हता की जो सुखासुखी तुम्हाला एवढी रक्कम देईल किंवा घेऊन जाण्यासाठी परवानगी देईल. अरविंदा, तुझं काम झालं ना? तुझ्या मागची काळजी मिटली ना? आणि या पैशांचं काय सधूभाऊ? पैशांचं काय म्हणजे? तुझा काही लाखांचा तोटा झाला होता ना? त्याची भरपाई करण्यासाठी तर हे पैसे आहेत. सधूभाऊ, पैसे किती आहेत ते तरी मोजलेत का? मी कशाला मोजू? आणले आणि तुझ्या हवाली केले. माझं काम खलास. नाना आणि अरविंद एकमेकांकडे पाहत होते. सधूभाऊ, प्रत्यक्षात माझा एवढा तोटा झालेला नाही. त्या सरदाराबरोबर मी जे काही करार केले होते ते प्रत्यक्ष अंमलात आले असते तर मात्र माझा खूपच तोटा झाला असता. एवढे पैसे मी कसे स्वीकारू? कमॉन अरविंदा, व्यावसायिक माणूस लक्ष्मीकडे कधीही पाठ फिरवत नसतो. हे बघ, तुझ्यापाशी अपेक्षेपेक्षा जास्त पैसा आला तर तो आमच्या वज्रे कुलवृत्तांताच्या निधीला देणगी म्हणून देऊन टाक. अरविंदाचं माझ्या कोणत्याच उत्तराने समाधान झालं नव्हतं. पण माझाही नाईलाज होता. मी त्याला वस्तुस्थिती कधीच सांगू शकणार नव्हतो. जरा वेळ तिथे थांबून मग अरविंद गेला. दारातून नानांनी एकदा खात्री करून घेतली की तो खरोखरच गेला आहे आणि मग ते माझ्याकडे वळले. नाना, तुम्हाला मी सर्व काही सांगणार आहे. आणि अरविंदाने सरदाराच्या इस्टेटच्या डेटपाशी मला सोडल्यापासून ते मी रात्री नानांच्या घरी येईपर्यंतची एकूणही हकीकत त्यांना अगदी तपशिलासह सांगितली. सदूभाऊ, मी तुमच्याबद्दल काही आश्चर्य करायचंच आता सोडून दिलं आहे. तरीही दरवेळी तुम्ही मला नव्याने धक्का देताच. कोण म्हणेल 2 महिन्यांपूर्वीपर्यंत तुम्ही एका साध्या सरकारी ऑफिसमध्ये साधी टारकोणी करीत होतात म्हणून एखाद्या थरारपटातल्या नायकाला शोभतील अशी साहसं तुम्ही करीत आहात. नाना, यातलं काही स्वेच्छेने नाही आणि ठरवूनही नाही. आणि दरवेळी तेवढ्या प्राणसंकटात सापडता, तितके सहीसलामत बाहेरही पडता. तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? वाटतं ना. नाना, मी तर त्याही पुढचा विचार केला आहे. एकतर उघड झाला आहे. केवळ एक साधन म्हणून माझा वापर केला जातो. महत्त्व हे साध्याला असतं, साधनाला नसतं. आग विझवण्यासाठी आगीवर पाणी फेकतात. आग विझते पण पाण्याची वाफ होऊन जाते. नाहीतर कपडा टाकतात. आग विझते पण कपडा जळून जातो. लक्षात आलं ना? आणि नाना, ही जाणीव सतत मनात असावी की सहीसलामत परत आल्याचा आनंद शतगुणित होतो. नाना काहीतरी बोलणार होते पण तेवढ्यात खोलीच्या दराची पाटणकर हजर झाले. अर्थात आमच्यातला हा विषय तिथेच थांबला. हातातल्या रुमालाने तोंडावरचा आणि मानेजवळचा घाम पुसत पाटणकर खोलीत आले. माझ्या शेजारच्या खुर्चीत बसले. लगेच त्यांनी शबनम उघडली.
नाना हसत म्हणाले, अहो पाटणकर, जरा दम तरी घ्या की. टॉम होईल हो सावकाश, आधी चहा घेऊया. नानांचा नातू खोलीच्या दाराशी आला. नाना तुमचा फोन आहे, तो म्हणाला. येतो म्हणून सांग. मी चहाचं सांगतो बरं का, थांबा दोडू मी येईपर्यंत. ते नातवा मागोमाग गेले. पाटणकरांनी शबनम खाली ठेवली होती. ते खुर्चीत मागे टेकून बसले होते. थकल्यासारखे दिसत होते. कपाळावर आणि मानेपाशी घाम दिसत होता. पाटणकर, तुम्ही जरा एक्झॉस्ट झालेले दिसता. हो ना, हल्ली फार दमायला होतं हो. खिशातला रुमाल काढून त्यांनी परत एकदा मानेवरचा चेहऱ्यावरचा घाम पुसला. आता नाही, पण पूर्वी कुठे नोकरीला होतात का? होतो ना, एक इन्शुरन्स आणि प्रॉपर्टी एजंट होता. त्याच्याकडे होतो. पण तोच लफंगा निघाला हो. लायसन्स कॅन्सल झालं. गेला खडी फोडायला आणि आमचे वर्षभराचे पगाराचे पैसेही बुडाले. मग मग काय व्हायचं? आम्ही साधी बी, वय 40च्या वर पोहोचलेलं. चांगली नोकरी थोडीच मिळणार. तशी ओळखीने अधूनमधून एखादी येते. कुठे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये क्लार्क, नाहीतर एखाद्या दुकानात स्टोअर कीपर. पण ते काही खरं नाही. त्यांना सारखा सारखा घाम येत होता. चेहऱ्यावरचा रंगही चांगला नव्हता. मला तर शंका आली, यांना एखादी खूप जुनी हार्ट कंडिशनही असण्याची शक्यता होती. तोच तो जुना अनुभव. ध्यानीमनी नसताना ओठावर शब्द आणि शरीराच्या क्रिया. मी सवयीने खिशात सोडा मिनिटाच्या गोळ्या ठेवतो. आता मी ती बाटली काढली, त्यातली एक हातावर घेतली आणि नानांच्या टेबलावरच्या पाण्याचा ग्लास दुसऱ्या हातात घेऊन डोळी पाटणकरांच्याकडे केली. पाटणकर, घ्या. साधी सोडा मिनिटाची गोळी आहे. एखाद वेळी गॅसने त्रास होत असेल, बघा आराम पडला तर ठीकच आहे. दुष्परिणाम तर खासच होणार नाही. त्यांनी गोळी हातात घेतली. ग्लासमधल्या पाण्याच्या घोटाबरोबर घेऊन टाकली. 5-7 सेकंदात त्यांनी एक मोठा ढेकर दिली. हातातला ग्लास टेबलावर ठेवत ते म्हणाले, अहो काय कमाल आहे. केवढा रिलीफ हा. सांगायला नकोच होतं. त्यांचा चेहराच खुलला होता. मी बाटली त्यांच्या पुढे केली. पाटणकर, राहू द्या तुमच्यापाशी. असं अस्वस्थ वाटलं ना तर घेत जा एखादी गोळी. काही न बोलता त्यांनी बाटली शबनममध्ये टाकली. घरी कोण आहे तुमच्या? मी विचारलं. पत्नी, मुलगी, मुलगा आहे. मुलगी आता लग्नाची आहे. गेली 2 वर्षे स्थळ शोधतो आहे. आताशा पायपीट होत नाही हो. तुम्हाला वाटेल कायम नोकरी नाही, मग संसार चालतो कसा? अहो पत्नीच्या पगारावर चालतो. शाळेत शिक्षिका आहे. घरात मुलगी म्हणजे अगदी दडपण येतं जीवावर. तिचं एकदा लग्न झालं ना की मग सुटलो. पुन्हा एकदा ते अनपेक्षित शब्द. तुमच्यापाशी मुलीचा एखादा फोटो आहे? आहे की. त्यांनी खिशातला फोटो काढून दिला. दिसायला साधारण, रंगाने जरा सावळी, पण चेहरा तरतरीत, डोळे सुंदर. माझ्याकडे ठेवू का? मी विचारलं. ठेवा की. मी तो फोटो घेऊन पाकिटात ठेवला. तेवढ्यात बाई चहा घेऊन आली, नानाही आले. पाटणकरांचा मूड एकदम सुधारला होता. चहा झाल्यावर त्यांनी एक वही काढली. वहीत बरेच सुट्टे काढत होते. नानासाहेब, एवढे उतारे मला सापडले बघा. साधारणपणे 1780 पर्यंत मागे पोहोचतात. आणखी पुढच्या आठवड्यात जाणार आहे. तेव्हा आणखी काही नोंदी मिळतील. नानांना खूप स्वारस्य दिसलं. पाटणकरांना ते खोदून खोदून विचारत होते. अर्थात त्या क्षेत्रोपाध्यायांनी पूर, दुष्काळ यासारखे नैसर्गिक संकटं आणि परकीयांची आक्रमणं, बेबंदशाही, लूटमार इत्यादी मानवी आपत्ती यांच्यामधून हे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज पिढ्यानपिढ्या सांभाळून ठेवले. खरंच त्यांचं कौतुक करायला हवं. खरं तर त्यांच्या व्यवसायाचं भांडवल होतं. ते जपून ठेवणं उचित होतं. पण त्या भिक्षुक वर्गाचा गौरव करण्याऐवजी त्यांची हेटाळणीच केली जात होती. पाटणकरांनी टेबलावर ठेवलेले उतारे मी चाळून पाहत होतो. भाषेचं वळण जुनं होतं. अगदी पहिल्या उतारात नरसोबेन काशीनाथ म्हणजे काशीनाथ पंतांचा मुलगा नरसिंह असे उल्लेख होते. पण हे नरसिंहराव अनेक उतार्यात येत होते. ते उतारे जेव्हा कालक्रमाने लावले तेव्हा माझ्या लक्षात आलं की साधारण 30 वर्षांनी या नोंदी झाल्या होत्या. 1794, 1824, 1854, 1884, 1914, 1944, 1974 म्हणजे पुढचं वर्ष 2004. म्हणजे हेच वर्ष.
माझ्या सर्व शरीरावरून एक शहार सरसरत गेली. काहीतरी विलक्षण माझ्यासमोर आलं. आता याला योगायोग कसं म्हणायचं? क्षणभर मला वाटलं माझ्या नजरेसमोरचे ते कागद रोल रोल फिरत मागे गेले आहेत आणि त्या रिकाम्या अवकाशात एक चेहरा आकार घेत आहेत. किंचित सावळा वर्ण, धारदार नाक, झुपकेदार मिशा, कधी केसांचा ढेरा, कधी डोक्यावर लाल रंगाची पगडी, चेहरा कधी एखाद्या जीर्ण वस्त्राखाली झाटलेला, कधी साधा वेश, कधी मस्तकावर साधा पांढरा फेटा, कधी खादी, कधी हेल्मेट, कधी फेल्ट कॅप, पण तोच चेहरा. नानांच्या हाकेनं मी भानावर आलो. कोणत्या विचारात एवढे गर्क झाला होता तो सदुभाऊ? त्यांनी विचारलं. नाना, तुम्हाला माहीतच आहे एवढ्या एवढ्यात काय झालं ते. मी सफाईदार थाप मारित होतो. जरा आठवणीत आलं तर मग समजलं. अगदी स्वाभाविक आहे. हे पहा, हे पाटणकर जायला निघाले आहेत. पाटणकर उभे राहिले होते. मी निघतो आता. काय तुमच्या गोळीने आराम पडला हो. इतकं कितीतरी दिवसात वाटलं नाही. ठेवतो हो तुमच्या डोळ्यांची बाटली जवळ. बरं आहे, जातो आता. औपचारिक नमस्कार करून पाटणकर गेले. कसल्या डोळ्या दिल्यात सदुभाऊ? अहो, ते अस्वस्थ झाले होते. 16 मिनिटाची गोळी दिली. म्हटलं जास्त त्रास झाला असेल तर आराम पडेल. तसंच काहीतरी असणार. मी पण जायला उठलो. नाना जरा सांभाळून बोलत म्हणाले. सदुभाऊ, मी सांगतो त्याचा राग मानू नका. अरविंदाने मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो आहे. एक म्हणजे तो म्हणतो तुमच्याकडच्या सगळ्यांना एकदा जेवायला बोलवायचं आहे. नाना कमाल करता. यात राग येण्यासारखं काय आहे? पुढे ऐका. तो म्हणतो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येत नाही. तो म्हणतो त्याच्याजवळ 2-3 मोबाईल्स आहेत. त्यातला एक तुम्हाला वापरायला द्यायचा. म्हणजे केव्हाही तुमच्याशी बोलता येईल. नाना, ही आमची मुलं मोबाईलबद्दल बोलत असतात. आजकाल ज्याच्या त्याच्यापाशी मोबाईल असतो. वापरायला सोयीचा ठरा, पण कधी कधी बिल म्हणे हजारात येतं. ते कसं जमायचं हो मला? सदुभाऊ, अरविंद म्हणत होता मोबाईल तुम्ही वापरा. बिलाची काळजी नका करू. बिलं अरविंदाकडे येतील. मी काही बोलणार तोच मला मध्येच अडवून नाना म्हणाले. सदुभाऊ, आधीच तुम्ही त्याच्यावर डोंगरा एवढे उपकार करून ठेवलेत. लाखांनी रुपये आणलेत, पण एका पैशालाही हात लावायला नकार दिलात. त्याची अगदी मनापासूनची इच्छा आहे तुमच्यासाठी काहीतरी करायची. यात त्याचीही इच्छा पुरी होईल आणि तुमची आमची सर्वांची सोयही होईल. सदुभाऊ, नाही म्हणू नका प्लीज. मला अरविंदाची मनस्थिती समजत होती. काही गोष्ट जास्त ताणण्यात अर्थ नव्हता. ठीक आहे, होऊ देत त्याच्या मनासारखं, मी म्हणालो. छान, नाना म्हणाले आणि त्यांनी टेबलाच्या ड्रॉवरमधला मोबाईल काढून माझ्यापुढे केला. नाना, इथे कसा आला? आधीच तुम्ही ठरवलं होतं. तुम्ही नकार देणार नाही याची खात्री होती. सदुभाऊ, या, तुम्हाला याचं वर्किंग दाखवतो. त्यांनी बटनांची जुजबी माहिती दिली. शिवाय एक लहानसं माहिती पुस्तकही दिलं. यात इंटरनेट, SMS, रोमिंग आणि इतर काही सोयींची माहिती आहे. हे पुस्तक पण ठेवा सदुभाऊ, नाना म्हणाले. मी पुस्तक घेतलं. नाना, अरविंदाचे माझ्यातर्फे आभार माना. मी जाऊ आता? हरकत नाही. आता आवश्यकता पडली तर केव्हाही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकू. पण फोनवरूनच भेटीची वेळ ठरवता येईल, राईट? हो, निघतो आता. मोबाईल खिशात ठेवून मी खोलीतून बाहेर पडलो आणि बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडून घरची वाट धरली. नरसिंह काशीनाथ वज्रे. दर 30 वर्षांनी अश्विन महिन्यात नाशिकला येणारे नरसिंह काशीनाथ वज्रे. जवळजवळ 200 वर्षे येत होते आणि आता या वर्षीच्या अश्विनातही येणार. माझा नाशिकला जायचा विचार होता. तिथे मुक्कामच करायचा विचार केला. या नरसिंह काशीनाथ वज्रे यांची गाठ घेण्याचा विचार होता. इतक्या 200 वर्षांची, किंबहुना त्याहीपेक्षा दीर्घ काळाची परंपरा ते ठासच मोडणार नाहीत. आणखी एखाद्या थरारक, जीवन मरणाच्या काठावरच्या अविश्वसनीय नाट्यमय साहसात मी लोटला जाणार होतो का? पण मी याची वाच्यता कोणापाशीही ठरणार नव्हतं. अगदी गायत्रीपाशीही नाही. मधल्या 3-4 महिन्यात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एक, पाटणकर माझा पत्ता शोधत घरी आले होते. त्यांना एक बऱ्यापैकी नोकरी लागली होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. 2, नानांकडे आम्हा सर्वांना जेवणाचं आमंत्रण होतं.
अरविंदाला सुरेशचा स्वभाव आणि वागणं फार आवडलं होतं. सुरेशला डिग्री मिळाली की अरविंदा चांगला जॉब देणार आहे त्याला. 3. सरदार फार्म हाऊसवरच्या अपघाताची अगदी पुसरशी सुद्धा बातमी कोणत्याही पेपरमध्ये आली नाही. भाद्रपद महिना संपत आला आहे. पुढच्या महिन्यात मी माझ्या नाशिकच्या मुक्कामासाठी जाणार आहे. धानापूरच्या गढीत दामोदर पंतांची गाठ पडली होती. आता यावेळी कोणाशी गाठ पडणार आहे? कोणत्या तरी एका कुलवृत्तांतात आम्हा वज्रे मंडळींसंदर्भात उल्लेख होता. ही वज्रे मंडळी म्हणजे जरा आगळी वेगळीच आहेत. आणि मीही या वज्रे मंडळींपैकीच नव्हतो का?